अंबरनाथमध्ये मतदान केंद्रावर तणाव निर्माण झालाय। शेकडो महिलांची एकाच सभागृहामध्ये गर्दी पाहायला मिळाली, तर काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत। हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। दरम्यान काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचलेत, त्यांनी इथे गोंधळ घातलाय। त्या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराने आणल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे। या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या सभागृहातील महिलांना बाहेर काढलं। या महिला कुठून आल्या आणि खरंच या बोगस मतदान करण्यासाठी आल्या होत्या का, याची चौकशी आता केली जाते। मात्र या सगळ्या प्रकारामुळे आता इथलं वातावरण तापलं आहे। अंबरनाथमध्ये मतदान केंद्रावर या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। शेकडो महिलांची एकाच सभागृहात गर्दी झाल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। बोगस मतदार या ठिकाणी आल्याची माहिती आणि त्याचा आरोप या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय। काँग्रेसचे कार्यकर्ते या मतदान केंद्रावर दाखल झालेत, मात्र या महिला कुठून आल्या या संदर्भात आता चौकशी सुरू आहे। शेकडो महिलांची एकाच सभागृहात गर्दी झाल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक पाहायला मिळाले। घटनास्थळी दाखल होताच या ठिकाणी हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणल्याचा आरोप होत आहे। आपले प्रतिनिधी किरण तेलगोटे आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, आपण पाहतोय आज मतदान पार पडतंय, मात्र मतदान केंद्रावर तणाव निर्माण झालाय। या शेकडो महिलांची या ठिकाणी एकाच सभागृहात गर्दी पाहायला मिळते। कोण आहेत या महिला, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, पहाटेच्या सुमाराची जी ही घटना आहे आणि अंबरनाथ शहरामध्ये आज सकाळी जे आहे ते मतदान जे आहे ते जो पार आता पडत आहे आणि शेकडो जे महिला पुरुष आहेत त्यांनी मतदान जे आहे ते बोगस मतदार आहेत अशा प्रकारचा जो आरोप आहे तो आता काँग्रेसकडून करण्यात येत आहे। आणि ह्या ज्या महिला आहेत, ज्या महिला आणि पुरुष ह्या नेमक्या कोण आहेत, कुठून आलेल्या आहेत, याची जी चौकशी आहे ते पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। आणि अंबरनाथ शहरामध्ये आज अटीतटीची जी लढत आहे ते काँग्रेस असेल, त्याच पद्धतीनं बीजेपी असेल, त्याच पद्धतीनं शिंदे गट असेल, यांच्यामध्ये चुरस जी आहे ती सुरू आहे। दुबार मतदानाचा जो प्रश्न होता तो देखील ऐरणीवरती आला होता। त्यानंतर मतदान याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोळ हा देखील अंबरनाथ शहरामध्ये मोठा जो विषय आहे तो ऐरणीवर आला होता। आणि आता बोगस मतदान जे आहेत ते या ठिकाणी आल्यानंतर शहरामध्ये एकच जे खळबळ आहे ती उडालेली आहे। मात्र आता पोलिसांकडून या सर्व प्रकरणाची जी चौकशी आहे ती केली जाणार आहे आणि हे जे मतदार आहेत हे खरंच बोगस आहेत का, किंवा यांना कोण घेऊन आलेला आहे का, किंवा यांच्या मागे इतर प्रतिस्पर्धी जे कोणी उमेदवार असेल किंवा पक्ष असेल तो आहे का, याची संपूर्ण जी चौकशी आहे ती आता पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। नीलम जी, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।